सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आहे की कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा बदलला, त्यातले काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते पाहिले, कसं वेटेज वगैरे बदललं ते पाहिलं ना? बरोबर आहे, पाहिलं का? नाही? अच्छा, पाहिलं तर मग ठीक आहे, नाही पाहिलं तर पाहून घ्या बाबा, असं करू नका। आता आपण काय बघूया की ते इन्ग्रेडियंट जे चेंज झाले आहेत है ना, ते कुठले, कारण की त्यावरही बरेच वेळा प्रश्न आले आहेत। आपण एकदम डिटेलमध्ये पाहता बरं कंझ्युमर प्राइस इंडेक्स। आता याच्यानंतर काही विचारायला राहिलंच नाही, एवढं वाचलं ना तुम्ही, काय विचारणार आहे याच्या व्यतिरिक्त काही विचारू शकत नाही। तर आज आपण काय बघणार आहोत एकदम डिटेलमध्ये की नवीन ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे न्यू सीपीआय इंडेक्स, त्याच्यातली टोपली बास्केट, त्या बास्केटमध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत, काही बदल झालेत का, कॅटेगरायझेशन झालं का, जे कॅटेगरायझेशन झालं ते कुठलं है ना, त्यातले जे सब सेक्शन्स आहेत ते काय, ते सर्व आज आपण पाहणार है ना। म्हणजे टोटल वर्गीकरण आज आपण समजून घेणार आहोत, ठीक आहे। चला मग बघूया। बघा, पहिल्यांदा काय 299 जे ऍटम्स आहेत है ना, त्या 299 ऍटमचं वर्गीकरण काय आहे, तर पहिल्यांदा येतं नंबर 1 वर ग्रुप, मुख्य है ना, गट आहे ग्रुपच्या नंतर कॅटेगरी दिलेली आहे, एक वर्ग दिला कॅटेगरी, कॅटेगरीच्या नंतर सबग्रुपच्या नंतर सेक्शन, हे असं आलं लक्षात, असं ग्रुप, कॅटेगरी, सबग्रुप, सेक्शन, ठीक आहे। आता ग्रुप मध्ये किती आहेत आपल्याला माहित आहे, 6 है ना। खाद्य आणि पेय, फूड अँड बेवरेज, दुसरा आहे संकीर्ण, मी सिक्वेन्स नुसार लावलेलं आहे, तुम्हाला माहित आहे ना, उतरत्या क्रमाने। घर, किराया, हाऊसिंग, फ्यूल अँड लाईट, कपडे आणि पादत्राणे, क्लॉथिंग अँड फुटवेअर, आणि खाली आहे पान, तंबाखू व मादक पदार्थ, पान, टोबॅको अँड इंटॉक्सिकंट्स, ह्या सिक्वेन्स आहे। या सिक्वेन्स मध्ये आता कॅटेगरी पकडायची, तर कॅटेगरी केवळ आणि केवळ फूड अँड बेवरेज मध्ये आहे। 2 कॅटेगरी केल्या आहे, एक फूड आणि दुसरा बेवरेज, लक्षात आलं, बाकी कुठेही कॅटेगरी नाही। आता सबग्रुप जर बघितले तर खाद्य आणि पेयमध्ये 11 सबग्रुप आहेत खाद्यामध्ये, आणि पेयमध्ये एकच सबग्रुप आहे, ठीक आहे, राईट। मिसिलेनियस मध्ये 6, घर किरायामध्ये 1, इंधन आणि प्रकाश मध्ये 1, क्लॉथिंग आणि फुटवेअर, लक्षात घ्या कॅटेगरी एकच ठेवलेली आहे, परंतु सबग्रुप 2 बनवलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं हा। आणि इथे पान, टोबॅको आणि इंटॉक्सिकंट मध्ये एकच आहे। बघा आपल्याला कुठे काय दिसतंय, ह्या 2 याच्यामध्ये सबग्रुप अधिकाधिक, इथे एकही कॅटेगरी नसताना सबग्रुप टाकलेले आहेत, आणि इथे क्लॉथिंग अँड फुटवेअर मध्ये एकही कॅटेगरी नसताना 2 सबग्रुप, बाकी सगळ्याच्या एक आहे, म्हणजे जसं ग्रुप आहे तसाच सबग्रुप आहे, क्लिअर, ठीक आहे। आता प्रत्येकाचं आपण पाहून घेऊया। बघा आता फूड अँड बेवरेजचे सबग्रुप बघा आहे, दिसत आहेत, टोटल 11 आणि 1 12, 11 आणि 1 12। सिरल अँड प्रोडक्ट्स, मीट अँड फिश, एग, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, ऑइल अँड फॅट्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, पल्सेस अँड प्रोडक्ट्स, शुगर अँड कॉन्फेक्शनरी, स्पाइसेस, नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस, आणि प्रिपेअर्ड मिल्क, स्नॅक्स अँड स्वीट्स etc, हा जो आहे हा बेवरेज साठी आहे, बरोबर आहे, क्लिअर। आता मिसलेनियस मध्ये जर बघितलं तर हाऊसहोल्ड गुड्स अँड सर्व्हिसेस, हेल्थ, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, रिक्रिएशन अँड अम्युजमेंट, एज्युकेशन, पर्सनल केअर अँड इफेक्ट्स, है ना, लक्षात आला। हाऊसिंग मध्ये केवळ हाऊसिंग, फ्यूल अँड लाईट मध्ये फ्यूल अँड लाईट, त्याच्यानंतर क्लॉथिंग अँड फुटवेअर मध्ये क्लॉथिंग आणि फुटवेअर हे 2 सबग्रुप, आणि पान, टोबॅको, इंटॉक्सिकंट मध्ये केवळ पान, टोबॅको अँड इंटॉक्सिक, याचा सबग्रुप झाला नाही। कधी कधी हा गुगली मारू शकते, याचे 2 सबग्रुप आहेत बा, असं देऊ शकते, असं आहे का, नाही। याचे 11 आणि 1 12, याचे 6 1 1 2 1, क्लिअर, ओके। आता आपण पाहून घेऊया याचे डिटेल्स प्रत्येकाचे। फूड अँड बेवरेज मध्ये जेव्हा सिरियल अँड प्रोडक्ट आपण पकडतो
त्याच्यामध्ये मेजर सिरल्स अँड कोर्स सिरल्स आहे. काय सेक्शन आहे? मेजर सिरल्स अँड कोर्स हे सेक्शन्स आहेत. ठीक आहे. तर मेजर सिरल्स अँड कोर्स सिरल्स आहेत आणि सोबत ग्राइंडिंग चार्जेस, दळणाला जातो ते पण प्राइजेस जे आहेत ते पकडले जातात. लक्षात आलं का? है ना. गहू तांदूळ पिसायला जातो ना आपण, ज्वारी बाजरी वगैरे ते. त्यानंतर मीट अँड फिश मध्ये मीट केलेलं आहे वेगळं, आणि फिश अँड प्रॉन्स, कारण की फिश प्रॉन्सचं सुद्धा आता कन्झम्पशन अधिकाधिक वाढलंय. आणि हा तुम्हाला मागच्या याच्यात सांगितला, अंडे रोज खाय अंडे, है ना. त्याच्यामुळे त्याला स्वतंत्र अशी कॅटेगरी तयार झाली आहे. त्यानंतर मिल्क अँड प्रोडक्ट मध्ये लिक्विड मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट असे दोन सेक्शन तयार केले आहे. ऑइल अँड फॅट मध्ये ऑइल आणि फॅट हे वेगळं केलेलं आहे. फ्रुट्स मध्ये दोन्ही एकत्रित आहे, फ्रेश आणि ड्राय फ्रुट्स. व्हेजिटेबल मध्ये रूट, लिफी अँड अदर व्हेजिटेबल, आणि व्हेजिटेबल पासून तयार होणारे जे प्रोडक्ट्स असतील ते प्रोडक्ट्स तुम्हाला दिसतील, म्हणजे जे काय फ्राय केलेले वगैरे असतात ते. पल्सेस अँड प्रोडक्ट मध्ये पल्सेस वेगळं, पल्सेस प्रोडक्ट वेगळं. हल्दीराम भुजियावाला खाता ना पण, है ना, पल्सेस प्रोडक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर शुगर अँड कॉन्फेक्शनरी मध्ये शुगर, त्यानंतर कॉन्फेक्शनरी आणि आईस्क्रीम. आलं की नाही लक्षात? आपण खातो ना खूप, बघा याला वेगळा सेक्शन तयार करण्यात आलाय आईस्क्रीम, कारण की याचं कन्झम्पशन वाढलाय, हिवाळ्यात ढोसतो. बरोबर आहे. स्पायसेसला कुठलंही सेक्शन नाही. ठीक आहे. नॉन अल्कोहोलिक बेवरेजला टी अँड कॉफी भरपूर प्रमाणात होता, सोबत मिनरल वॉटर अँड अदर बेवरेज हे वाढलं आहे. आपण भरपूर सारे कोका कोला हे ते पितो, बरोबर आहे. त्यामुळे हे वाढलेलं आहे. बघा लक्षात घ्या. पाण्याच्या बॉटला नुसत्या घेतो, घरचं पाणी घेऊन जायला जमीन आहे आपल्याला, तर त्याच्यामुळे हा ऍड झालेला आहे. त्याच्यानंतर प्रिपेअर्ड मिल्क, स्नॅक्स अँड स्वीट्स मध्ये प्रिपेअर्ड टी अँड कॉफी, प्रिपेअर्ड आहे, वर टी अँड कॉफी बिवरेज आहे, खाली प्रिपेअर्ड टी अँड कॉफी आहे, बनवलेली टी अँड कॉफी. प्रिपेअर्ड मिल झोमॅटो वरून बोलवतो आपण, बरोबर आहे. त्यानंतर स्वीट अँड स्नॅक्स इथे हे आलेलं आहे. याच्यात लक्षात घ्या, नॉन अल्कोहोलिक बिवरेज मध्ये टी अँड कॉफी बिवरेज आणि प्रिपेअर्ड मिल्क स्नॅक्स मध्ये प्रिपेअर्ड टी अँड कॉफी. लक्षात आलंय का? ठीक आहे. राईट. याच्यानंतर आपण मिसलेनियस बघूया. तर हाऊसहोल्ड गुड्स अँड सर्व्हिसेस मध्ये फर्निचर आहे. हे सगळे काय झाले, नवीन ऍड झालेले आहेत, कारण की लोकांचा खर्चाचा रुख जो आहे कन्झम्पशनचा तो बदलला आहे. फर्निचर आहे, बेडिंग आहे, हाऊसहोल्ड अप्लायन्सेस आहे, हाऊसहोल्ड युटेन्सिल्स अँड क्रॉकरी आहे. तुम्ही पहा याचा किती खर्च होते ना. आता फूड वरून नॉन फूड वर अधिकाधिक खर्च वाढलाय, त्यामुळे मिसेलेनियसची कॅटेगरी आणि सेक्शन्स वाढून गेलेले आहेत. त्यानंतर टूल्स अँड इक्विपमेंट फॉर हाऊस, त्याच्यानंतर अदर हाऊसहोल्ड आयटम्स अँड हाऊसहोल्ड सर्व्हिसेस. आपल्याकडे भांडे धुणेवाल्या वगैरे भरपूर राहते, कपडे धुणेवाल्या, फरची पोसणेवाल्या. फक्त आपल्याला पोसणेवाल्या नाही आहे तेवढंच बरं आहे, नाही तर ते बी काही खरं नाही बाबा यांचं. हेल्थ, हेल्थ मध्ये इन्स्टिट्यूशनल अँड नॉन इन्स्टिट्यूशनल. इन्स्टिट्यूशनल हेल्थ म्हणजे जे मोठ्या कॉर्पोरेट आहे ना, जसं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज घ्या, है ना, PSC घ्या. आणि नॉन इन्स्टिट्यूशनल म्हणजे आपल्या बाजूचा डॉक्टर. आपण म्हणतो ना आमचा फॅमिली डॉक्टर आहे, फॅमिली डॉक्टर. हा फॅमिली डॉक्टर खूप वाढलाय. सर्दी झाली का चालला, खोकला झाला का चालला, तो खसकन घेते 500 रुपयाने खतम, है ना. हेल्थ खूप खर्च वाढलाय. ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट व्हेकल आणि त्याचे पार्ट सुद्धा. टू व्हीलर गावागावात वाढलेले आहेत, फोर व्हीलर तर वाढल्याच आहेत, पण टू व्हीलर खूप आहेत, बरोबर आहे. फ्युल फॉर ट्रान्सपोर्ट, फ्युलचं कन्झम्पशन भरपूर वाढलेलं आहे. ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, कॅब करतो आपण, करतो का नाही? आजकाल रईस झाले लोक कॅब करतात. कम्युनिकेशन डिव्हायसेस अँड सर्व्हिसेस, मोबाईल. एवढे मोबाईलच्या दुकानावर एवढी गर्दी राहते बाबा, काय विचारू नका. म्हणजे जसं काय ते नाही का, एखाद्या हॉटेलमध्ये भजी खायला गर्दी राहते, बिलकुल तशीच गर्दी तुम्हाला मोबाईलच्या दुकानावर दिसत. ते आहे, खर्चच वाढला, बरोबर आहे. रिक्रिएशन अँड अम्युजमेंट, संडेले जायलाच पाहिजे बाहेर, बाहेर नाही गेलं तर जमत नाही. रिक्रिएशन आयटम्स, रिक्रिएशनल सर्व्हिस, है ना. घरी बी तर जिम हे ते खूप आहे. एज्युकेशन,
याच्यावरही खर्च वाढला आहे. एज्युकेशनल आयटम्स वेगवेगळे आलेत आता. अबकस म्हणा, हे म्हणा ना, अमुक म्हणा तमुक. पोट्ट्याला काही हे नाही शेंबड्याले, पण हे माय ढकलते, हे लाव रे बापू, ते लाव रे, ते लाव रे, लावते ना, बरोबर आहे. एज्युकेशनल सर्व्हिस, एकाच पोट्ट्याला 3-3 ट्युशन, पहाटेपासून निघते रात्री येते पोट्ट. काय अभ्यास करणार आहे. पण एज्युकेशनल सर्व्हिस, कोचिंग क्लास वगैरे ते खूप दिसते. मग घरी बोलवते, तेही बाबा विचारू नका. पर्सनल केअर, हे तर खूपच. पर्सनल हेअर ड्रेसर, सलून, युनिसेक्स सलून, बाबा जिथं तिथं का म्हणतात तर माहित नाही. युनिक कायले म्हणतात ना, सेक्स कायले म्हणतात तर माहित नाही, जाऊ द्या. पर्सनल केअर आयटम्स अदर दॅन द ऑर्नामेंट्स. आणि ऑर्नामेंटला वेगळं दिलाय. केवढं घेतो बाबा ऑर्नामेंट्स, आहे की नाही. सोन्याचे भाव तर वाढतातच वाढतात. भारतात कम वाढतात, दागिने पाहिजे म्हणून. पर्सनल केअर सर्व्हिसेस खूप वाढलेल्या आहेत. बघा, हे सगळे नवीन आयटम्स डेव्हलप झालेले आहेत, है ना. तुम्हाला त्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचं आपण बघूया, हाऊसिंग. हाऊसिंग मध्ये आपल्याला हाऊस रेंट आणि हाऊस चार्जेस, हा 2 वेगवेगळ्या घर किराया आहेत. आणि घरावरचे चार्ज जे असतील, म्हणजे विजेचं बिल आहे ना, किंवा पाण्याचं बिल आहे, इतर आहे मेंटेनन्स करायचं. तुम्ही फ्लॅट स्कीम मध्ये जा तर तुम्हाला मेंटेनन्स चार्ज आहे, ते सर्व. फ्यूल अँड लाईट, इलेक्ट्रिसिटी, गॅस अँड फ्यूल, गॅस फ्यूल, लिक्विड फ्यूल, सॉलिड फ्यूल, 4 आहे. याचं फार कमी प्रमाण आहे, पण ह्या 3 आहेत. याचं भरपूर आहे, गॅस फ्यूलचं, लिक्विड फ्यूलचं भरपूर आहे, बरोबर आहे. आपण इलेक्ट्रिकचा खर्च करतो, आता इलेक्ट्रिक कार यायला लागल्या, त्याच्यामुळे हा वाढणार आहे अजून, बरोबर आहे. गॅस फ्यूल भरपूर, सिलेंडर घरी केवढा खर्च होते, आणि गाड्यातही सीएनजी भरते. आणि लिक्विड फ्यूल म्हणजे पेट्रोल तर विचारू नका, पण केरोसिन आता कमी झालंय, नसल्यासारखं झालंय, ठीक आहे. सॉलिड फ्यूल नसल्यासारखं झालंय, कमी झालंय, पण तरी सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कपडे आणि पादत्राण्यामध्ये क्लॉथिंग आणि फुटवेअर. फुटवेअर मध्ये काही घेणं देणं नाही की क्रॉक्स कोणते रे बाबा, नाही कोणते आहे का, नाही. पण क्लॉथिंग मध्ये रेडीमेड गारमेंट, आता ट्रेंड खूपच वाढलाय. मी ट्रेंडची ऍडव्हर्टाईज नाही करत आहो, ट्रेंडच आहे ना. रेडीमेड गारमेंट, निटेड गारमेंट, ते फार कमी झालाय. पण तरी सुद्धा माझ्यासारख्या माणसाला फिटच नाही होय, तर बाबा मी टेलरकडे जातो, है ना. त्यानंतर अदर क्लॉथिंग, बाकी भालधंदे, कपडे घ्यायला, है ना, बेडशीट आहे, हे ते आहे, अमुक डमुक केवढे घेतात बाबा माहित नाही. टेलरिंग अँड लॉन्ड्री सर्व्हिसेस, ते पण आपल्याला दिसून आहे. टेलरिंगची आहे, लॉन्ड्री सर्व्हिसेस आहे. आपल्याला घरी धुणं जमले नाही, ड्राय क्लिनिंग आहे ना, ते ड्राय क्लिनिंग इथं आहे. त्यानंतर पान, तंबाखू आणि इंटॉक्सिकंट विचारू नका, है ना. हे छोटे छोटे पोट्टे पितात, मोठे तर पितातच पितात. आता तर बाबा इक्वॅलिटी झाली आहे, डेमोक्रेसी. तू फुकतस तर मी बी फुकीन, तू पितस तर मी बी पिन, है ना. मी इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटीचा कॉन्सेप्ट इथं डेव्हलप झालाय बाबा. कोणता कुठून आणला तर माहित नाही. तू पितस तर मी बी पेन, इक्वॅलिटी. असो. इंटॉक्सिकंट, पान अँड इन्ग्रेडियंट्स, टोबॅको प्रोडक्ट्स, पान मसाला, है ना. मस्त ऍडव्हर्टाईज चालू राहते इकडे हिरोईनची. तर आपल्याला काय दिसतंय, हा पण वाढलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचे, थोडेफार सहज वाचा, कारण की कधी कधी असेही प्रश्न राहू शकतात. त्यामुळे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला न्यू सीपीआय बास्केट मी सांगितलेली आहे, त्यातले इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत. एक ओझरती नजर मारायची. काही गोष्टीवर मी जिथे एम्फासाइज केलेला आहे की वाढलंय बा असं तसं, ते थोडं लक्षात ठेवायचं. त्यावरच प्रश्न आपल्याला रेज झालेले दिसतील. आलं लक्षात. अभ्यास करताय, त्यामुळे अभ्यासासाठी नेहमीच मी काय देतो, यस, ऑल द बेस्ट.